नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे टॉपर सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत. मी आज महाराष्ट्र बोर्डचा सीईटीचा पार्ट स्टार्ट करतोय. बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केलेला आहे की सीईटीचा पार्ट स्टार्ट करा. त्यामुळे मी पीसीबी ग्रुपमधून मी पहिल्यांदा बायो या सब्जेक्टचा जो पहिला टॉपिक आहे 11वी मधून तो टॉपिक स्टार्ट करतोय. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजीचा जो टॉपिक आहे स्टार्ट करूया. हा एमसीक्यू 2019 महाराष्ट्र सीईटीचा एमसीक्यू आहे. हा पीवायक्यू आहे. एन्झाइम्स कॅन रिॲक्ट विथ acidic or basic substances due to their dash nature. इथे पहिला ऑप्शन आहे एमॉर्फस, दुसरा ऑप्शन आहे कॉम्पिटिटिव्ह, तिसरा आहे कॉलायडल, चौथा आहे एम्पोटेरिक. तर यापैकी हा चौथा ऑप्शन हा बरोबर आहे, एम्पोटेरिक नेचर. इथे कायम लक्षात ठेवा, जे असे पदार्थ आहेत ते ऍसिड बरोबर पण रिॲक्ट होऊ शकतात आणि ते पदार्थ बेस बरोबर पण रिॲक्ट होऊ शकतात. त्या पदार्थांना आपण एम्पोटेरिक म्हणतो. त्याचं जे नेचर आहे ते नेचर आहे एम्पोटेरिक नेचर आहे. ठीक आहे, म्हणून चौथा ऑप्शन हा बरोबर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरचा प्रश्न बघूया. हा प्रश्न सीईटी 2020 चा आहे. मगाचा प्रश्न सीईटी 2019 चा झाला. बघा, द मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन इज डॅश डाल्टन. द मॉलिक्युलर वेट of hemoglobin is dash Dalton. फर्स्ट ऑप्शन आहे 38,000, दुसरा ऑप्शन आहे 48,000, तिसरा ऑप्शन आहे 28,000, चौथा ऑप्शन आहे 68,000. यापैकी चौथा ऑप्शन बरोबर आहे 68,000. ही व्हॅल्यू फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. हिमोग्लोबिनचं जे मॉलिक्युलर वेट आहे हे वेट आपण डाल्टन मध्ये मोजतो आणि डाल्टन मध्ये याची किंमत आहे 68,000. ओके, चला तर 3 नंबरचा प्रश्न बघूया. द नंबर ऑफ प्रोटीन्स इन अन एव्हरेज ह्युमन सेल इज ओव्हर. ह्युमन सेल मध्ये ऍव्हरेज जी प्रोटीनची संख्या आहे ती त्यांनी विचारलेली आहे. ऍव्हरेज प्रोटीन किती प्रेझेंट आहे प्रत्येक सेल मध्ये, तर हा प्रश्न 2020 मध्ये विचारलेला आहे. पहिला ऑप्शन बघा इथे आहे 50,000 आहे, दुसरा ऑप्शन आहे 25,000, तिसरा ऑप्शन आहे 1,00,000, चौथा ऑप्शन आहे 10,000. ही पण किंमत फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे 1,00,000. आपल्या ह्युमन सेल मध्ये ऍव्हरेज प्रोटीनची जी संख्या आहे ती किती असणार आहे, 1,00,000 असणार आहे. हा सीईटी 2020 चा अत्यंत महत्वाचा एमसीक्यू आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. लेटेस्ट एमसीक्यू चालू आहे आणि यातूनच नवीन एमसीक्यू जे आहेत ते जनरेट केले जातात, ते तयार केले जातात. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया. हा चौथा प्रश्न आहे, सीईटी 2020 चा प्रश्न आहे. बघा, द एन्झाइम गेट डिनेचर्ड डॅश. ऑप्शन फर्स्ट below 40 degrees Celsius, second option above 60 degrees Celsius, third option below freezing point, fourth option at freezing point. Out of this, second option is correct, that is above 60 degrees Celsius. बघा, कायम लक्षात ठेवा, एन्झाइम गेट डिनेचर्ड, याचं जे टेम्परेचर आपल्याला लागणार डिनेचर करण्यासाठी एन्झाइमसाठी टेम्परेचर उपयुक्त आहे अबव 60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पाणी जे उकळतो आपण, त्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे, उकळलेल्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस आहे. इथून उकळण्याची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन आपला 5वा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन 2020 च्या सीईटी मध्ये
हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर बघा, which one of the following is a टेट्रो शुगर क्वेश्चन मार्क. टेट्रो शुगर कोणती आहे बघा. पहिला ऑप्शन ग्लिसरॉल्डिहाइड, दुसरा ग्लुकोज, तिसरा रायबोज, चौथा इरेथ्रोज. तर ऑप्शन बरोबर आहे इरेथ्रोज. आता इरेथ्रोजचं स्ट्रक्चर बघा. आता CHO इथे हे दोन OH ग्रुप जे आहेत ते या साईडला घ्यायचे, इकडे अपोजिट H आणि इथे चौथा जो कार्बन आहे तो कार्बन CH2OH च्या स्वरूपात लिहायचा. या स्ट्रक्चर मध्ये बघा एकूण OH ग्रुप 3 आहेत, पहिला, दुसरा, तिसरा. इथे अल्डेहाइड ग्रुप आहे, हा अल्कोहोलिक ग्रुप आहे, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. ठीक आहे. टोटल कार्बन 4, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. म्हणून इरेथ्रोज हे एक्झाम्पल टेट्रोज शुगरचे एक्झाम्पल आहे. टेट्रोज शुगर म्हणजे 4 कार्बन प्रेझेंट असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. चौथा ऑप्शन हा करेक्ट आहे. ओके. विच वन ऑफ द फॉलोविंग कार्बोहायड्रेट इज इनसोल्युबल इन वॉटर. यापैकी कोणतं कार्बोहायड्रेट हे पाण्यामध्ये विरघळत नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन सेल्युलोज, दुसरा ग्लुकोज, तिसरा लॅक्टोज, चौथा फ्रुक्टोज. बरोबर आहे सेल्युलोज. हा पहिला जो ऑप्शन आहे सेल्युलोज हा ऑप्शन करेक्ट आहे. हा प्रश्न 2020च्या CET मध्ये हा पण क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूया. हा प्रश्न 2021च्या CET मध्ये विचारलेला आहे. हा प्रश्न 2021 ला पडलेला आहे. Which one is a non-reducing commercial sugar? Which one is a non-reducing commercial sugar? पहिला ऑप्शन आहे ग्लुकोज, दुसरा ऑप्शन आहे फ्रुक्टोज, तिसरा ऑप्शन आहे सुक्रोज, चौथा ऑप्शन आहे लॅक्टोज. तर यापैकी कमर्शियल शुगर आहे, लक्षात ठेवा, सुक्रोज आहे. 3 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे. कमर्शियल शुगरचं जे एक्झाम्पल आहे ते कायम लक्षात ठेवा. एक्झाम्पल आहे सुक्रोज. ओके. चला आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. आपण 2021च्या CETचा प्रश्न आहे. Which one of the following group consist of polysaccharide? पॉलिसॅकॅराइडचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. यापैकी कोणता ऑप्शन आहे करेक्ट तो चेक करायचा आहे. बघा पहिला ऑप्शन ग्लायकोजन सेल्युलोज स्टार्च, दुसरा आहे ग्लायकोजन माल्टोज स्टार्च. यामध्ये बघा माल्टोज हे एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल डायसॅकॅराइडचे एक्झाम्पल आहे. माल्टोज हे एक्झाम्पल आहे, डायसॅकॅराइडचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर लॅक्टोज सेल्युलोज स्टार्च हा तिसरा ऑप्शन आहे. चौथा आहे स्टार्च ग्लायकोजन लॅक्टोज. तर यापैकी बघा माल्टोज हे डायसॅकॅराइड आहे, लॅक्टोज डायसॅकॅराइड आहे, लॅक्टोज डायसॅकॅराइड आहे. एक्झाम्पल डायसॅकॅराइडचे आहे. बर, पहिल्या ऑप्शन मध्ये बघा ग्लायकोजन सेल्युलोज स्टार्च ही तिन्ही पण एक्झाम्पल हे पॉलिसॅकॅराइडची एक्झाम्पल आहे. पॉलिसॅकॅराइड मध्ये मोनोसॅकॅराइडची जी संख्या आहे ही 10 पेक्षा जास्त असणार आहे आणि त्याच्यामध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज हे प्रेझेंट आहे. ग्लायकोसिडिक लिंकेज प्रेझेंट आहे आणि ही 3 एक्झाम्पल आहेत पॉलिसॅकॅराइडचे. म्हणून हा पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. तर हा 2021च्या CETचा हा MCQ आहे. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन नोटिफिकेशनसाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.